राहिलेले आहेत त्यांनी असं विधान केलेलं आहे, घरचा आहेर दिलाय की 3 खासदारांचा बळी घेतला, भावना गवळी असतील, गोपाल तुमाने, हेमंत पाटील यांचा बळी घेतलेला आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपच्या चक्रव्यूहात अडकलेले आहेत आणि विधानसभेपर्यंत पक्ष काळाच आहे। आम्हीच त्यांना सांगितलेलं होतं एकनाथ शिंदेला की भाजप तुम्हाला चक्रव्यूहात टाकेल आणि ते आता त्यांचेच लोक बोलायला लागलेले आहेत। हे पहिलेच आम्ही एकनाथ शिंदेंना विधानसभेत मी सल्ला दिलेला होता। चंद्रकांत दादा जिल्ह्यामध्ये होते काल आणि ते असं म्हणतात की 33 महिने आम्ही काय भोगलं आम्हाला माहिती आहे, फडणवीसांना अटक करण्याचा कट जो आहे तो महाविकास आघाडीने धरलेला। ते या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांनी या जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्याचा पहिले प्रश्न सोडवला पाहिजे, जनावरांच्या चाराचा प्रश्न सोडवला पाहिजे। हे राजकारण करण्यापेक्षा पालकमंत्र्यांनी आपलं काम केलं पाहिजे। पण ज्या देवेंद्र फडणवीसांनी रेमडेसिवीर इंजेक्शन सोडवण्यासाठी तो गुजरातचा व्यापारी जो काळा बाजार करत होता त्याला रात्री 2 वाजता पोलीस स्टेशनमधून जाऊन पोलिसांवर दबाव आणून ज्या पद्धतीने त्याला सोडवलं तर ते तर गुन्हेगार प्रवृत्ती होती। त्यामुळे गुन्हेगार प्रवृत्तीला अरेस्ट करणं हे काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही। पण या निवडणुकीच्या वेळेस आणि विशेष करून ते पालकमंत्री आहेत, पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवायला पाहिजे ना सोलापूर जिल्ह्याचा। आज इथं वन लोक पिण्याच्या पाण्यासाठी भटकत आहेत, ती काळजी त्यांना नाही। पण राजकारण करणं आणि सत्तेचा दुरुपयोग करणं हा भाजपचा धंदा आहे आणि ते करतात। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।